निवेदक कसा निवडला जातो? हं. म्हणजे त्याचा काही असं साचे किंवा आपण ठोकताळे असं काही म्हणू शकतो का? की बाबा अशा पद्धतीने अशा हं. पद्धतीने निवड केली जाते निवेदकाची. खरं तर मलाही हा प्रश्न पडतो बऱ्याचदा. ज्यावेळेला माझ्याकडे ती रिक्वायरमेंट येते, तर त्यांनी मला का निवडलंय? हा खरा प्रश्न मला पण असतो. की त्यांनी काय म्हणजे पण बऱ्यापैकी खरं तर इव्हेंट मॅनेजमेंट आहे ना, हा खूप महत्वाचा अँगल आहे. प्रत्येक सोहळा किंवा कार्यक्रम करताना जो काही त्या कार्यक्रमाला आयोजन करण्यामध्ये इन्व्हॉल्व्ड असतो तो ब्रेन खूप महत्वाचा आहे. तुम्ही आता स्वतः दिग्दर्शन या क्षेत्रात अनेक दिवस कार्यरत आहात. दिग्दर्शन हे असं डिपार्टमेंट आहे की ते ऍक्टर कास्टिंग बरोबर आहे किंवा म्युझिक डायरेक्टर हा सिंगर जसा चूज करतो तसा हा इव्हेंट मॅनेजर जो असतो त्या सोहळ्याला अनुरूप साजेसा ऑप्ट आणि अ, व्यवस्थित जाऊ शकेल असा निवेदक किंवा निवेदिका आयदर एकटा, एकटी किंवा 2 असं तो निवडतो. त्याच्यामागे त्याचा एकतर अनुभव असतो. त्या कार्यक्रमाची रिक्वायरमेंट असते, गरज असते, की इथे निवेदिका म्हणजे फिमेलच असावी, अशी त्या कार्यक्रमाची गरज असते काही वेळेला आणि ती त्यांच्या डिस्कशनमधून काही वेळेला ती गरज प्रेक्षकांमधून असते. त्याला वाटत नसतं, पण त्यांचा जो ऑडियन्स असतो, खास करून गाण्याचे कार्यक्रम. आता अतिशय उत्कृष्ट निवेदिका आहे स्नेहल दामले आहेत. पुण्यात मंजिरी धमणकर आहेत. वरदा भिडे आहेत. असं बऱ्याचदा होतं. त्यामुळे हे त्या डिस्कशनमध्ये जेव्हा आपण इव्हेंट प्लॅन करत असतो, त्यावेळेला हे डिस्कशनमधनं ठरतं. मग 2-3 ऑप्शन शॉर्टलिस्ट होतात, बरोबर. की हे 4 ऑप्शन्स आहेत आणि मग एक कोणाचं तरी निवडून. पण ते चर्चेअंतीच ठरतं मग. मग एकदा का त्या पर्टिक्युलर कार्यक्रमाचा निवेदक ठरतो, तेव्हा एक निवेदक म्हणून कुठले-कुठले मुद्दे तुम्ही कन्सिडर केले गेले पाहिजेत? हां, आता ही 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 जे ही ही कंप्लीट तांत्रिक बाजू आहे निवेदनाची. न्यूरो लिंग्विस्टिक प्रॅक्टिसेस किंवा न्यूरो लिंग्विस्टिक प्रोग्राम असा एक सर्टिफिकेशन प्रोग्राम आहे शासनाचा. त्याचा जर तुम्ही सिलेबस बघाल ना, कोइन्सिडेंटली इट मॅचेस विथ व्हॉट द अँकर नीड्स. म्हणजे एका निवेदकानं काय तयारी करायला पाहिजे ते सगळं. त्यामध्ये 2 अतिशय महत्त्वाचे विषय म्हणजे निवेदकाचा स्वतःच्या भावनांवर म्हणजे इमोशन्स आणि तो देत असलेल्या रिएक्शन्सवर प्रचंड कंट्रोल असावा लागतो. एकदा मी निगडी प्राधिकरणात एका कार्यक्रमाला मला जायची संधी मिळाली. निवेदक म्हणून नाही, ऑडियन्स म्हणून. तिथे उषा मंगेशकर आलेल्या. उषा मंगेशकर ताईंनी अतिशय, अतिशय साध्या सोप्या भाषेत सांगितलं, की निवेदन हे अ, सुलभ, सोपं आणि आटोपशीर असावं. बरोबर. ह्या वाक्यातच पूर्ण निवेदकाची व्याख्या सामावलेली आहे. तर ह्या न्यूरो लिंग्विस्टिक प्रॅक्टिसेसमध्ये महत्वाचं आहे ते मी सांगितलं तसं भावना म्हणजे इमोशन्स आणि रिएक्शन्स हे त्यांनी कंट्रोल करायचं. ही स्किल डेव्हलप करायची. नाव आता त्यांनी तयारी करण्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे तो जो विषय आहे किंवा तो जो कार्यक्रम आहे त्याचा उद्देश. बऱ्याचदा मी बघतो की तो उद्देश बऱ्याचदा त्या आयोजकालाही क्लिअर नसतो. पण निवेदकांनी मला असं वाटतं ते 4 प्रश्न विचारून ह्या कार्यक्रमाचा नेमका उद्देश काय आहे? बरोबर आहे. कारण तिथे पैसा, तिथे एफर्ट्स ते टाकणार असतात. म्हणजे काय? जो ऑडियन्स येणार आहे, तो तिथून काय घरी घेऊन जाणार आहे? त्याला टेक अवेज इंग्लिशमध्ये आपण टेक अवेज म्हणतो. काय घरी घेऊन जाणार आहे? त्या प्रश्नाचं जे उत्तर आहे ना, तेच उद्देश आहे कार्यक्रमाचा. तो उद्देश निवेदकांना डोक्यात ठेवणं फार गरजेचं आहे. तो जर उद्देश निवेदकाला कळला नाही, तर तो निवेदन करत नाहीये. तो फक्त एक डॉटला दुसरा डॉट जोडतोय. तो फक्त फिलरचं काम करतोय. मग त्याच्याकडून व्हॅल्यू एडिशन त्या कार्यक्रमात होत नाही. मग ते कोणीही निवेदन केलं तरी चालतं. बऱ्याचदा कार्यक्रमात ही चूक होते. की नाही, नाही माईक काय ते कोणीतरी बोलेल आणि ते सत्कार घेईल आणि तो जाईल. तसं जर असेल ना, तर मग कुठेतरी तो तो जे तिथे उद्दिष्ट आहे ना, ते कमी होतं. सो तो ऑब्जेक्टिव्ह करणं गरजेचं आहे. त्यानंतर मग कार्यक्रमाची पत्रिका. म्हणजे कार्यक्रम पत्रिका काय? त्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोण सेलिब्रिटी किंवा कोण गेस्ट किंवा कोण अध्यक्ष आणि येणार कोण आहे आणि त्यांचं त्या कार्यक्रमातलं पद काय? आता मी बऱ्याचदा मी मी विचारतो कार्यक्रमाची पत्रिका आल्यानंतर यातला अध्यक्ष कोण? यातली सन्माननीय उपस्थिती तुम्ही म्हणताय ते आणि प्रमुख पाहुणे या तिघांमध्ये फरक काय? असा मीच प्रश्न विचारतो. पण बऱ्याचदा मला असं कळतं, की नाही, नाही ते पत्रिकेचं आमच्याकडे टेम्प्लेट होती. मग कोणाला तरी सन्माननीय उपस्थिती, आम्ही तर यांना सन्माननीय उपस्थिती. काय होतं? निवेदकाला तसा उल्लेख करायचा असतो. बरोबर. निवेदकाला त्या त्या अनुषंगाने बोलायचं असतं. तेच जर क्लिअर नसेल तर काय त्याचा हे आहे. प्लस देअर आर सम प्रोटोकॉल्स म्हणजे काही प्रोटोकॉल फॉलो करायला लागतात निवडताना. उदाहरणार्थ अध्यक्षीय भाषण. त्या सोहळ्याचं अध्यक्षीय भाषण जनरली शेवटच्या टप्प्यात असावं. त्यानंतर आभार प्रदर्शनाने कार्यक्रम संपावा अशी नीड असते. पण ते जर क्लिअर नसेल,
बऱ्याचदा सगळे कार्यक्रम तुम्हाला देणारे निवेदक म्हणून तुम्हाला निवडणारे त्या बाबतीत एक्सपर्ट असतीलच असं नाही, पण ते कर्तव्य निवेदकाचं आहे. मला असं वाटतं. निवेदकांना जायचंय आणि त्यांनाही सांगायचंय, की सर हे 4 मुद्दे क्लिअर होणं गरजेचं आहे. आपण याची क्लॅरिटी घेऊया आणि मग कार्यक्रम पत्रिका तयार करूया. सो तो जो शो फ्लो म्हणतो आपण त्याला इंग्लिशमध्ये, त्याला मराठीतनं कार्यक्रम पत्रिका ही अतिशय क्लिअर असावी आणि त्यामध्ये वेळ, कोण व्यक्ती असणार आहे, त्याचा प्रोटोकॉल, लेआउट स्टेजचा, कुठे होणार आहे, ऑडियन्स किती आहे, त्या ऑडियन्सचा मी बऱ्याचदा मी फॉलो करतो. मी ऑडियन्समध्ये जनरली एक अवघड प्रश्न मी माझ्या आयोजकांना विचारतो. किती महिला आहेत त्या ऑडियन्समध्ये? लहान मुलं किती येणार आहेत? ओके. ओल्ड एज किती असणार आहे? यंगस्टर किती आहेत? आता ह्या प्रश्नाचं उत्तर बऱ्यापैकी लोकांकडे नसतं. माहित नसतं. पण आता मी विचारायला लागल्यामुळे जे मला फ्रिक्वेंटली कार्यक्रम देतात, ते आता मला ह्याचे उत्तर देतात आणि याचा खूप फायदा होतो. जे मोठाले अँकर्स आहेत ना, त्यांच्या कार्यक्रमाचं तुम्ही निवेदन बघा, कार्यक्रमात त्यांनी केलेलं निवेदन बघा. ते बॅलन्स मेंटेन करतात बिकॉज दे नो हू इज सिटिंग इन द ऑडियन्स. तुम्हाला तुमचं ऑडियन्सच माहीत नसेल, तर तुम्ही काय डिलिव्हर करणार? हे म्हणजे तुम्ही ज्याच्यासाठी अन्न बनवताय तो खाणारा कोण हा माहित नाही. जनरली असं होतं का? नाही, तसं होत नाही. तुम्हाला माहित असतं हे कोण ग्रहण करणार आहे. तसंच निवेदनाचं पण आहे, तसंच कार्यक्रमाचं पण आहे. किती महिला येणार आहेत? हा, महिला नसणारच आहेत का? मग निवेदनाची शैली बदलेल, पॅटर्न बदलेल, वाक्य बदलतील. मग तो ऑडियन्स कोण आहे तेही गरजेचं आहे. सर्वात यानंतर महत्वाचा तो दिवस कुठला आहे. आता मी मगाशी उल्लेख केला, आज 12 जुलै, वार शनिवार. त्या दिवसाचं औचित्य काय? बऱ्याचदा असं होतं की आम्हाला तो हॉल किंवा तो व्हेन्यू त्या दिवशी अवेलेबल होता म्हणून निवडला. जरी तसं झालेलं असलं तरी निवेदकांना ते जोडणं गरजेचं आहे. बरोबर. म्हणजे ते रॅन्डम वाटतं का? रॅन्डम वाटतं का? म्हणजे ती कनेक्टिंग डॉट्स एक्झॅक्टली झाली पाहिजे. ते डेफिनेटली. बरोबर. प्रेक्षकांना मला एक सांगायची इच्छा आता इथे होती की आता जे काही मिलिंदाने सांगितलं त्याच्यामध्ये आपल्याला एक खूप प्रकाशाने जाणीव होते आणि ही गोष्ट समजून येते की एक निवेदक म्हणून जेव्हा तुम्ही एखादा कार्यक्रम घेता त्यावेळेस तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टीचा विचार करायचा आहे, कशा पद्धतीने विचार करायचा आहे आणि का करायचा आहे या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला ह्याच्यातून माहिती होते. तर मला असं विचारायचंय की समजा मला जर उद्या एक निवेदक म्हणून काम करायचंय तर मी करू शकतो का?